भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू. आजपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन. कायदा सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. पुण्यापाठोपाठ ठाण्यातही चालणार मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर. ठाणे मीरा भाईंदरमधील अनधिकृत पब बारवर कारवाईचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. महालक्ष्मी रेसकोर्सवर 300 एकरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार. कुठली बांधकामं होणार नसल्याची मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी. रॅपिडो, ओला, उबर यांच्या सेवेचा मार्ग मोकळा. प्रवाशांना कमी खर्च, कमी वेळेत इच्छित स्थळ गाठता येणार. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी सरासरी 71.87% मतदान. नाशिक शिक्षकसाठी सर्वाधिक 93.48%, तर मुंबई पदवीधरमध्ये सर्वात कमी 56% मतदानाची नोंद. मुंबईच्या पाणीसाठ्याची स्थिती गंभीर. पाणी वापरावर बंधनं घालण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार. नसीम खान यांचं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र. छत्रपती शाहू महाराज आणि मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांना भारतरत्न देण्याची मागणी. मंगलप्रभात लोढांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पशुधन वाचवण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी. गोशाळांना एका पशुसाठी प्रतिदिन 100 रुपये अनुदानाची मागणी. अमोल मिटकरी यांच्या दाव्यावर भाजपचा संताप. महायुती पक्की आहे आणि पुढेही पक्की राहणार. चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. पुणे पोलीस आयुक्तांची सिंघम स्टाईल दमबाजी. गुन्हेगारांना पोलिसांची दादागिरी दाखवून देऊ. अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर जुलै महिन्यात जरांगेंची सभा. मोदींची सभा झाली त्याच रेसकोर्स मैदानावर होणार जरांगेंची सभा. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आमदार समाधान आवताडेंनी घेतली दूध उत्पादकांची बैठक. बैठकीमध्ये दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वाढवण्याची मागणी. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची बदली. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मतदान केंद्रातील वादात हस्तक्षेप केल्याचा दीपा मुधोळ यांच्यावर आरोप. पुण्याहून महाडला जाणारा मार्ग जड वाहतुकीसाठी बंद. हवामान विभागाच्या रेड अलर्टमुळे वाहतूक विभागाचा निर्णय. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासनाचा निर्णय. मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी. दरड दुर्घटनेतून बचावासाठी पालिकेकडून उपाययोजना. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय संप. गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेचा इशारा. संपामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता. मनसेध्यक्ष राज ठाकरे परदेश दौऱ्यावर. ठाकरेंचं अमेरिकेमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत. 28 तारखेला बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे घेतली जाणार मुलाखत. छत्रपती संभाजीनगरमधील हज हाऊस समोर काँग्रेसच्या वतीनं जोरदार निदर्शनं. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.